तर पुणे नागपूर नंतर संभाजीनगरमध्ये सुद्धा पेपर फुटल्याची शंका विद्यार्थ्यांना आहे। संतप्त विद्यार्थी देवगिरी महाविद्यालयाबाहेर आंदोलन त्यांनी केलंय। सरसकट फेलोशिप देण्याची मागणी आता या विद्यार्थ्यांनी केली आहे। देवगिरी महाविद्यालयाबाहेरची ही दृश्य ते विद्यार्थी ते जोरदार घोषणाबाजी करतायत। आमच्या जीवाशी खेळ का करताय असा सवाल विद्यार्थ्यांनी केलेला आहे। तर सरसकट फेलोशिप देण्याची मागणी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केली। संभाजीनगरमध्ये सुद्धा पेपर फुटल्याची शंका विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। म्हणूनच देवगिरी महाविद्यालयाबाहेर या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला। याच विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी विशाल करुळे यांनी। बार्टीचा पुन्हा एकदा पेपर फुटलाय। पुणे आणि नागपूरमध्ये गोंधळ झालाय। संभाजीनगरमध्ये सुद्धा आज परीक्षा होती। इथले सगळे विद्यार्थी आपल्या सोबत आहे। काय म्हणणं आहे मित्रा, काय म्हणणं आहे, काय सांगशील? मी प्रवीण गायकवाड, बार्टी संशोधक विद्यार्थी 2022। पाठीमागे आम्ही 24 तारखेला पण एक्झाम दिली होती, तेव्हा पण असाच पेपर फुटलेला होता आणि सेम तसाच तुम्ही पाहताय आज पण पेपर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हा आहे ए सेक्शनचा पेपर, हा आहे सी सेक्शनचा। ए सेक्शनचा पेपर हा सील आहे, आपण बघत असाल, आणि सी सेक्शनचा पेपर हा कुठेही सील नाहीये। हे दोन पेपर जर आपण बघत असाल, त्याच्यानंतर वरून स्टॉपलर मारलेले आहेत। एकंदरीत या हे पेपर जे आहेत ते झेरॉक्स आहेत। असा प्रकार करून विद्यार्थ्यांच्या जीवनाची खेळू नये। आम्ही आयुष्यभर या परीक्षा देऊनच इथे उद्ध्वस्त झालेले आहोत आणि याच्यानंतर जे काही अशी परीक्षा करून आमच्या जीवनाची राखरांगोळी करतात अशा परीक्षेला मी इथे बहिष्कार घातलेला आहे आणि अशा प्रकारची परीक्षा बंद करून सगळ्यांना सरसकट त्यांनी फेलोशिप मंजूर केली पाहिजे ही आमची विनंती आहे। अशा पद्धतीने परीक्षा घेताच कशाला असा विद्यार्थी आता सवाल करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट बाबा तौफिकचा विशाल करुळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।